एकनाथ शिंदे गट कशाला शिवछत्रपतींचं नाव घेत असतो? आता बघा यांची डबल ढोलकी कशी वाजते ते थोडक्यात सांगतो. मित्र हो, एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवछत्रपतींचा अवमान केला. शिवाजी कोण होता हे पुस्तक ज्यांनी घराघरामध्ये पोहोचवलं, शिवछत्रपतींचं कार्य मनामनामध्ये रुजवलं, त्या प्रशांत आंबिया प्रकाशकांना आमदार संजय गायकवाड यांनी अत्यंत घाणेरड्या शिव्या दिल्या, धमक्या दिल्या. त्यांच्या गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुन्हा एकदा समज दिली. म्हणे समज म्हणजे या आधी सुद्धा अशी समज दिली गेली होतीच ना. पुन्हा पुन्हा समज देऊन सुद्धा गायकवाड समजत नाही, तरी म्हणे पुन्हा एकदा समज दिली आहे. यांनी समज देत राहायचं आणि त्यांनी वाटेल तसं वागत बोलत राहायचं, आमच्या शिवछत्रपतींचा अवमान करत राहायचं. शिवछत्रपतींचा अवमान करून सुद्धा संजय गायकवाड यांना फक्त समज. मग एकनाथ शिंदे गट कशाला शिवछत्रपतींचं नाव घेत असतो? आता बघा यांची डबल ढोलकी कशी वाजते ते थोडक्यात सांगतो. तो श्रीपाद छिंदम तुम्हाला आठवत असेल, भाजपचा हा नगरसेवक. शिवछत्रपतींच्या बाबतीत त्यानं जशी विधानं केली होती अगदी तसंच विधान या शिंदे गटाच्या आमदार संजय गायकवाड यांनीही केलेलं आहे. या छिंदमचं विधान 17 फेब्रुवारी 2018 मधलं आहे. या छिंदमची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर त्याच्यावर शिवद्रोहाची टीका झाली. अर्थात ती काही चुकीची नव्हती म्हणा. या छिंदमवर गुन्हा दाखल झाला आणि त्याचं नगरसेवक पदही रद्द झालं. बघा त्यावेळी एकनाथ शिंदे हे नगर विकास खात्याचे मंत्री असल्यामुळे त्यांच्या पुढे या प्रकरणाची सुनावणी झाली होती. एकनाथ शिंदे यांनी त्याचं नगरसेवक पद रद्द केल्याचा आदेश काढला होता. चांगली गोष्ट केली होती एकनाथ शिंदे यांनी. पण मग छिंदम याच्यावर कारवाई होते आणि एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर का कारवाई नाही? फक्त समज देऊन त्यांना असं रिकाम कसं काय सोडलं? छिंदम याचं नगरसेवक पद जातं, रद्द होतं, मग संजय गायकवाड याचं आमदार पद कसं काय अबाधित ठेवलं जातं? श्रीपाद छिंदम याच्यावर गुन्हा नोंद होऊन कारवाई होती, तर आमदार गायकवाड यांना अभय का? आता या प्रकरणामध्ये आमदार गायकवाड यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली, तसे खुलासे देखील आलेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी देखील गायकवाड यांनी माफी मागितल्याचं म्हटलेलं आहे. त्यावेळी म्हणजे श्रीपाद छिंदमच्या वेळी यांनी म्हणजे हे सगळं प्रकरण जेव्हा पेटलं वाढलं त्यावेळेला या छिंदमनं सुद्धा खुलासे केले होते, माफी मागितली होती. पण त्याच्यावर मात्र कारवाई झाली तशी कारवाई शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर नाही झाली. त्यावेळी एकनाथ शिंदे हेच नगर विकास खात्याचे मंत्री होते, आज सुद्धा या खात्याचे तेच मंत्री आहेत. मग संजय गायकवाड यांना अभय का? एकनाथ शिंदे गटाचे ते आमदार आहेत म्हणून? अहो, महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिवछत्रपतींच्या बाबतीत अवमानकारक भाषा वापरली तरी त्यांना अभयदान, याला डबल ढोलकी म्हणायचं नाही तर काय? आपला तो भाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट. शिवछत्रपतींच्या सन्मानापेक्षा संजय गायकवाड यांचं आमदार पद मोठं झालं की काय? मित्र हो, अशा या डबल ढोलकीबद्दल तुम्ही काय म्हणाल जरूर व्यक्त व्हा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया जाता जाता सबस्क्राईब करावं, एवढी एक माफक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.